अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी सेवा या चॅनलमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. ज्या भक्तजनांनी स्वामींची नवीनच सेवा करायला चालू केले आहे अशा भक्तजनांना बरेच काही प्रश्न पडलेले असतात. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे संकल्प कसा करावा. चला तर मग या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेऊया. पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजलाही फॉलो करा. भक्तजन हो, स्वामी महाराज आपल्या जीवनामध्ये आपल्याला बरंच काही देऊन जातात. पुढच्या क्षणी आपल्या जीवनामध्ये काय घडेल हे कुणालाही ठाऊक नसते. मग कुटुंबासाठी धडपडणाऱ्याला एकच दिलासा मिळतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, या स्वामींच्या वचनाचा. स्वामी आपल्या जीवनामध्ये येऊन आपल्याकडून सेवा करून घेतात बरं का. मग ती सेवा संकल्पाच्या रूपात का असेना. चला तर मग जाणून घेऊ हा संकल्प करावा कसा. संकल्प हा कोणत्याही साधनेच्या सुरुवातीला करावा. आपण करणारी जी साधना किंवा पारायण असो, 3 दिवसाची असो, 9 दिवसाची असो, 11 दिवसाची असो, कितीही दिवसाची असो, संकल्प हा साधनेच्या पहिल्याच दिवशी करावा, रोज करू नये. प्रथम आपण साधना किंवा पारायण करण्यासाठी जी पूजा मांडली आहे त्या पूजेसमोर बसून प्रथम स्वामींची पंचोपचारी पूजा करून घ्यावी. त्यानंतर आपल्या डाव्या बाजूस पाण्याचा पेला ठेवावा. आपल्या उजव्या बाजूस तामण ठेवावी. डाव्या हाताने उजव्या हाताच्या उंजळीमध्ये 3 वेळा पाणी घेऊन पाण्याचे आचमन करावे. पहिले आचमन करताना ओम केशवाय नमः, दुसरे आचमन करताना ओम नारायणाय नमः आणि तिसरे आचमन करताना ओम माधवाय नमः असे म्हणावे. त्यानंतर पुन्हा डाव्या हाताने उजव्या हाताच्या उंजळीत पाणी घेऊन हातावरच्या पाण्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकावे आणि फुलं ठेवावीत. त्यानंतर सर्वप्रथम आपले पूर्ण स्वामींना नाव सांगावे. स्वतःचे ठिकाण, गोत्र सांगावे. म्हणजे स्वामी, मी या गोत्राची तुमची एक सेवेकरी असून तुम्हाला आवाहन करते किंवा करतो की आजपासून मी या एवढ्या दिवसाचे पारायण करणार आहे किंवा जप करणार आहे. जी स्वामींसाठी तुम्ही सेवा करणार आहात ती सेवा सांगावी. स्वामी, जेणेकरून माझी इच्छा तुम्ही पूर्ण करावी. मग तुमची जी इच्छा आहे ती सांगावी. आणि मग पुढे हे माझं पारायण किंवा ही साधना निर्विघ्नपणे तुम्ही पार करून घ्या. हे कार्यसिद्धीस नेण्यास तुम्ही समर्थ आहात. या पारायण काळात माझे मन दोलायमान होऊन देऊ नका. माझ्या पाठीशी कायम उभे राहा. असे म्हणून ओंजळीतले पाणी ताम्हणात सोडावे. ओंजळीतले पाणी सोडण्याची क्रिया म्हणजे स्वामींना वचन दिले असा होतो. आणि मग पुढे सेवेला सुरुवात करावी. भक्तजन हो, संकल्प हे मनाला निश्चय देण्याचं काम करते. देवाला दिलेली कमिटमेंट आठवली की सेवेची साथ सोडायची नाही हा ठाम निश्चय होतो. अशा प्रकारे भक्तजन हो, संकल्प कसा करावा या पडलेल्या तुम्हाला प्रश्नाचं उत्तर आम्ही या व्हिडिओद्वारे देण्याचा प्रयत्न केला आहे. अजून असे काही तुम्हाला प्रश्न पडत असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारू शकता. अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओलाही लाईक करा. FBला फॉलो करा. श्री स्वामी समर्थ.